अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची कोंडी, नीट पेपर फुटी विरोधात आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कॉक्रोच जनता पार्टीचं संसद परिसरात आंदोलन. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, वांगचुक यांना रुग्णालयातून सोडा, पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या. सीजेपीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या, नड्डांनी वेळ मागितला, चर्चेचं आश्वासन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीला दिल्लीतील तणाव पाहता प्रधानांकडून गृहमंत्र्यांची भेट. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याकडे लक्ष. जंतर मंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांकडून शिवीगाळ मारहाण झाल्याचा आंदोलकांचा आरोप. जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातील युवकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, पोलिसांच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त, संसद परिसरात तणावाचं वातावरण. सभागृह सुरू होताच लोकसभेत गदारोळ, विरोधकांच्या घोषणा, नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी, लोकसभेत गदारोळ, लोकसभेत जोरदार घोषणा, विरोधक वेलमध्ये उतरले. नीट प्रकरणी तसंच राम मंदिर दान चोरी प्रकरणी चर्चेची मागणी. आज दिवसभरात लोकसभा 5 वेळा, राज्यसभा 4 वेळा स्थगित करण्यात आली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा 23वा दिवस, उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा. विद्यार्थी नेत्यांना संसद भवनामध्ये खासदारांची भेट घेण्याची परवानगी मिळेपर्यंत किंवा त्यांना रुग्णालयामध्ये भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचं जंतर मंतर बाहेरील रस्त्यावर आंदोलन सुरूच, पोलिसांनी जंतर मंतर रिकामं केलं. सीजेपीच्या स्टेजचा ताबा घेतला, जंतर मंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान, एका अयशस्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेऊ शकत नाहीत, राहुल गांधींचा ट्विट करत निशाणा. जाणीवपूर्वक तरुणांवर दडपशाही केल्याचा आरोप. दिल्लीमध्ये इंटरनेट सेवा काही प्रमाणात सुरू, कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 8 वाजल्यापासून बंद होती इंटरनेटची सेवा. आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला, लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे संसद परिसरात हाय अलर्ट, संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप, मुख्य प्रवेशद्वार बंद, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दिल्लीतील लोखंडी बॅरिकेड हटवण्याचा आंदोलकांकडून प्रयत्न, तिरंगा हातात घेऊन संसदेवर विद्यार्थ्यांचं आंदोलन, आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ समोर. आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, या झटापटीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी. 70 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची दिल्ली पोलिसांची माहिती, ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याची माहिती. हातात तिरंगा घेत आंदोलक संसदेच्या 150 मीटर परिसरामध्ये पोहोचले. संसदेचे 6ही गेट बंद, संसद परिसराला छावणीचं स्वरूप, बॅरिकेड्स लावून आंदोलकांना अडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न. जंतर मंतर जवळील मेट्रो स्टेशन बंद, दिल्लीतील पटेल चौक मेट्रो स्टेशन पूर्णपणे बंद, सीजेपीच्या मोर्चामुळे मेट्रो स्टेशन बंद करण्यात आल्याची माहिती. जंतर मंतर मैदानाजवळ अज्ञातानं दगड विटांनी भरलेले 2 ट्रक लावले, हे ट्रक कुणी लावले? अभिजित दिपकेंचा पोलिसांना सवाल. या दोन्ही ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सीजेपीच्या आंदोलनाच्या वेळेला पोलिसांच्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, दगडफेकीमुळे गाड्यांच्या काचा फुटल्याची माहिती. अभिनेते प्रकाश राज यांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत पाठिंबा, रात्रीपासून प्रकाश राज जंतर मंतरवर, ट्रकच्या छतावर चढून आंदोलन.